शेतजमिनीच्या 7-12 उतार्यावरील पोट खराबा क्षेत्र म्हणजे नेमकी कोणते क्षेत्र आणि पोट खराबा जमिनीचे प्रकार नेमकी कोणते आहेत याबद्दलची थोडक्यात मात्र महत्त्वपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। शेतजमिनीच्या 7-12 उतार्यावरील पोट खराबा म्हणजे मुख्य लागवडीखालील क्षेत्रात समाविष्ट असलेली परंतु प्रत्यक्ष शेतीसाठी अयोग्य असलेली जमीन। या क्षेत्रात प्रामुख्याने खडकाळ जमीन, नाले, खड्डे, पायवाटा किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी जसे की रस्ते, तलाव यासाठी वापरली जाणारी जमीन। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोट खराबा जमिनीचे जमीन महसूल नियमानुसार 2 मुख्य प्रकार पडतात, पोट खराब वर्ग अ आणि पोट खराब वर्ग ब। मग पोट खराब वर्ग अ ही जी जमीन असते ती जमीन शेतीसाठी पूर्णतः अयोग्य असते, जसे की खडकाळ भाग, खोल नाले किंवा खान क्षेत्र। मात्र पोट खराब वर्ग ब ही जी जमीन असते ती जमीन सार्वजनिक उपयोगाची असते, जसे की रस्ते, तलाव, ओढे किंवा दफनभूमी। मग पोट खराब ही जी जमीन आहे या जमिनी संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते काय आहेत, तर पोट खराबा क्षेत्र मालकी हक्कात येत नाही, पण ती जागा मुख्य शेत जमिनीचाच भाग असते। जर पोट खराब जमीन सुधारून लागवडी योग्य बनवली तर तलाठी कार्यालयामार्फत मोजणी करून ती लागवडी योग्य क्षेत्रात रूपांतरित केली जाऊ शकते। जर पोट खराब जमिनीत पिके घेतली जात असतील तर पीक पाहणीच्या वेळी ती वहिवाटीत दाखवून तिची वर्गवारी बदलता येते। थोडक्यात शेतातील पिकासाठी निरुपयोगी भाग म्हणजे पोट खराबा होय। धन्यवाद मित्रांनो।